उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महिला IPS अधिकाऱ्यामधल्या संभाषणावरून झालेला वाद अजून ताजा आहे। याच दरम्यान आज पुण्यामध्ये अजित पवारांना एका महिलेच्या रागाला सामोरं जावं लागलं। अजित पवारांनी आज पुण्यातल्या मुंडवा भागामध्ये पाहणी दौरा केला। यावेळी एका महिलेनं अजित पवारांसमोर समस्यांची यादीच वाचून दाखवली। यावेळी नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। खूप आहेत करायला काही शंका नाहीये, पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी इथेच राहतात, तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे। असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही। मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसे तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत नाही। दॅट इज द बेस्ट सोल्युशन। अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर, असं आम्हाला म्हणायचं नाहीये। फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला। हा संताप आहे पुण्यातल्या ट्रॅफिक विरोधातला। पुण्याच्या मुंढवा केशवनगर परिसरातील वाहतूक कोंडीनं इथल्या रहिवाशांची कशी गैरसोय केली आहे हे या महिलेच्या रागातून स्पष्टपणे दिसतंय। याच भागात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पाहणी दौरा केला। यावेळी उड्डाणपुलाच्या कामाचीही पाहणी केली। यावेळी एका महिलेनं अजित पवारांसमोर समस्यांची यादीच वाचून दाखवली। यावेळी या महिलेनं गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते मनोहर पर्रीकरांचा उल्लेख केला। पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी इथेच राहतात, तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे। असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही। मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसे तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत नाही। दॅट इज द बेस्ट सोल्युशन। अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार। पुणेकरांचं उद्याची 50, 60, 100 वर्ष डोळ्यासमोर ठेवून पुढं होणारी तिथली मेट्रो, पुढं होणारं ट्रॅफिकची एकंदरीत वाहतूक समस्या, ह्या सगळ्या विचार करून आम्ही पुढे जातोय। सुदैवाने त्याच्यात माझं आणि लोकप्रतिनिधींचं आणि अधिकारी वर्गाचं पण बऱ्याच अंशी मत एक येतंय, तिथं कुठे अडचण येईल असं मला वाटत नाही। वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटत नाही तोवर परिसरातल्या लोकांनी पाण्याचा प्रश्न उपस्थित केला। मग काय अजितदादांनी लागलीच पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी नंदकुमार जगताप यांना फोन फिरवला आणि घटनास्थळी येण्याच्या सूचना दिल्या। मी कमिशनर, ॲडिशनल कमिशनर आम्ही सगळेजण इथं आहोत। तर पुढचं मुंडवा चौकामध्ये येऊ शकाल तुम्ही 10-15 मिनिटं? बिल्डरांनी परिसरातील लोकांना घरं तर विकली, पण सुविधांचं काय असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केलाय। आपल्याला हे करता येतं ना, मी हिंजवडीला त्यांचं काम बंद केलं होतं। तुम्हाला अधिकार आहे, जर नागरिकांना अशा पद्धतीनं बिल्डर त्यांचं काम जर थांबलं ते स्टॉप वर्क तसं करा ना। आता एवढे नागरिक सांगतायत, त्यांनी त्यांच्याकडे फ्लॅट घेऊन त्याला जर मस्ती आलेली असेल तर जे आपल्या हातात आहे ते ऍक्शन घ्यायची। हिंजवडीला असंच झालं, तेव्हा ते सगळे सरळ आले आणि मग ते एक कामं आपण ते स्टॉर्म वॉटर जाण्याच्या करता आपण इमारती मोठ्या पाडल्या। वाहतूक कोंडीमुळे पुणेकर त्रस्त आहेत। ही समस्या फक्त मुंढवा केशवनगर परिसरातली नाही तर पुण्याच्या बहुतांश रस्त्यावर हेच चित्र पाहायला मिळतंय। वाढती लोकसंख्या आणि त्या तुलनेत अपुऱ्या सुविधा यामुळेच अशा समस्या उपस्थित होत आहेत, ज्याचा त्रास आता सहनशीलतेच्या पलीकडे गेलाय। त्यामुळेच मंत्र्यांसमोर हा असा राग व्यक्त होतोय। वाहतूक कोंडीवरून अजित पवारांची आज पुणेकरांनी चांगलीच कोंडी केली आहे। आता पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार पुणेकरांच्या समस्यांना ब्रेक लावण्यात यशस्वी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे।